फाल्गुन मासामध्ये आपला होळी हा सण साजरा केला जातो. तर बघू शकता तुम्ही की केवढा मोठा चंद्र उगवलाय. तर आपण होळी साजरी करतोय. आज होळीचा सण म्हणून पुरणपोळीचा घाट घातला. नेहमीप्रमाणेच होळी रचण्याचा आणि दहनाचा मान आमच्या यांच्याकडे असला तरी बारक्याचा सहभाग कुठे कमी पडायला नको म्हणून त्याची लुडबुड मध्ये दिसायची. फक्त मला प्रश्न एवढाच पडतो, या होळीमधल्या त्या ऊसाची आणि त्या एरंड्याच्या रोपट्याची भूमिका काय असावी बरं? घरात चालत आलेल्या परंपरेनुसार गोम, पाली, साप, विंचू यांसारखे अनेक कीटक यांचे कणकेचे छोटे पुतळे करून ते होळीत टाकायचे. त्यांनी त्रास देऊ अगर ना देऊ. गंमत आहे ना? या धांदलीत होळी पेटताच लक्षात येतं की वसंत ऋतू आलाय. दिवस मोठा, रात्र छोटी. होळी म्हणजे केवळ परंपरा नाही हो, तो मनातील कटुता जाळून टाकण्याचा संकल्प आहे. चला संस्कृती जपूया आणि नात्यांना नव्या रंगाने उजळवूया. आपल्या सर्वांना होळीच्या मंगलमय शुभेच्छा.